माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन होत आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे, म्हणजे ज्या चर्चेमध्ये सहभागी होतील आणि त्यांच्याकडनं आपण ऐकणार आहोत। कारण हे महाराष्ट्राचे आघाडीचे मुख्यमंत्री आहेत जे आपली भूमिका रोकटोक मांडतात आणि त्यांचं प्रथमतः मी या चर्चेमध्ये स्वागत करतो, सह्याद्री वाहिनीच्या थेट चर्चेमध्ये। माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण ज्या चर्चा करतोय ती 2017च्या अर्थसंकल्पावर एक दृष्टिक्षेप म्हणून करतोय। आपण अर्थसंकल्पापूर्वी एक खूप ताकदीचं निवेदन केलं जे वास्तवतेला धरून होतं, जे सगळ्या महाराष्ट्रांनी आम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि अर्थसंकल्पामध्ये देखील आश्वासक भूमिका आपण तिथे घेतली आहे। तर हे मांडल्यानंतर या अर्थसंकल्पाविषयी आपण समाधानी आहात का? आणि सर्वसामान्य माणूस, गुंतवणूकदार, उद्योग आणि शेतकरी यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं का? खरं म्हणजे महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन की एक अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचा अर्थसंकल्प त्यांनी मांडला आहे। अनेक वेळा अर्थसंकल्प हा केवळ पॉप्युलर घोषणांचा सुकाळ असतो, पण तशा प्रकारचा अर्थसंकल्प नाही आणि विशेषतः कृषी व्यवस्थेला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे। कारण आपण जर बघितलं तर कृषी क्षेत्रातली गुंतवणूक आणि आमचं सरकार आल्यानंतर सातत्याने आम्ही तो प्रयत्न केला आहे। कृषी क्षेत्र जर शाश्वत करायचं असेल तर शेतकऱ्याची उत्पादकता वाढवावी लागेल आणि ही उत्पादकता वाढवण्याकरता गुंतवणुकीशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। केवळ रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन याच्या भरोश्यावर शेतकऱ्याला ठेवलं तर किती वेळा कर्ज माफ केलं तरी तो कर्जबाजारी होणार आहे आणि म्हणून सातत्याने आम्ही गुंतवणूक वाढवतो आणि त्याचा परिणाम आपण बघताय की आता कृषी विकासाचा दर निगेटिव्हवरनं पॉझिटिव्ह आणि तो 12.5% गेलाय आणि आता याही अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही कृषी विकासाच्या क्षेत्रामध्ये आम्ही करतो। त्यासोबत जे 31 लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले आहेत त्यांना कसा दिलासा देता येईल याकरता केंद्र सरकारशी चर्चा करून त्यांना त्यांच्या 7/12वरचा बोजा हटवून पुन्हा क्रेडिट वर्दी कसं बनवता येईल हा प्रयत्न आम्ही करणार आहोत। पण हे करत असताना जे 70% शेतकरी आहेत जे नियमित कर्ज भरतात त्यांच्यावर देखील अन्याय होऊ नये, नाहीतर मग त्यांना असं वाटेल की कर्ज न भरणं योग्य आहे आणि म्हणून त्यांना देखील मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो। आणि हे सगळं करत असताना आपण बघा, इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल, युवांचं क्षेत्र असेल, महिलांचं क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये, उद्योगाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशा भरीव तरतुदी या अर्थसंकल्पाने या ठिकाणी केल्या आहेत। विरोधक थोडीशी भूमिका मांडतात जी आपल्याला थोडी स्पष्ट करणं आवश्यक आहे। उत्तर प्रदेशमध्ये आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात भूमिका घेऊन तिथे प्रचार केला होता। महाराष्ट्रामध्ये पूर्वी हे प्रयोग केलेत, ते सपशेल अपयशी झालेत, ज्याचंही आपण विवेचन केलं। पण ही जेव्हा सांगड घातली जाते तेव्हा ती बाजू आपण कशी सावरता? मुळामध्ये प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असते। उत्तर प्रदेश हे पूर्णपणे ओलिताचं राज्य आहे। आज आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या खडकामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता 3.5% आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये ती 30% आहे। 45% तिथे शाश्वत सिंचन आहे आणि पूर्णपणे जवळजवळ 80% भाग उत्तर प्रदेशचा हा शाश्वत रेनफॉल झोनमध्ये येतो आणि महाराष्ट्राचं उलट आहे। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 82% शेती कोरडवाहूची आहे, त्यामुळे शेतकऱ्याला जर तुम्ही पाणी दिलं नाही तर शेतकरी समृद्ध होऊच शकत नाही। तिथे पाणी आहेच आणि इथे पाणीच नाही आहे, त्यामुळे इथे पहिल्यांदा गुंतवणूक करून शेतकऱ्याला पाणी आपल्याला द्यावं लागेल। म्हणून मी वारंवार हे सांगतोय की आम्ही कर्जमाफीच्या विरोधात नाही आहोत, पण दरवेळेस कर्जमाफीची वेळ येऊ नये याकरता शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि म्हणून गुंतवणूक करायची आणि त्या गुंतवणुकीतून शेतकऱ्याला ही क्षमता तयार करायची की त्याची उत्पादकता वाढेल, त्याचं उत्पन्न वाढेल आणि त्या माध्यमातून तो कर्जमुक्त होईल आणि मग जर तुम्ही त्याचं कर्ज माफ केलं तर पुन्हा वारंवार त्याला कर्ज माफी मागायची तुमच्याकडे यायची आवश्यकता पडणार नाही। मला असं वाटतं की कुठेतरी अतिशय पॉप्युलिस्ट अशा प्रकारच्या विचारधारेपेक्षा वेगळं पण ज्यातनं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे अशा प्रकारचा विषय मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि म्हणूनच या 31 लाख शेतकऱ्यांचा विचार देखील आम्ही करतो आणि त्यासोबत जे 70% शेतकरी आहेत की जे नियमित कर्ज भरतात त्यांचा विचार आम्ही करतो। तर या ठिकाणी मला साहेब आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की वारंवार जी कर्जमाफी होते त्याच्यामुळे आपली जी डेव्हलपमेंट आहे ती थांबवल्या जाते। कारण आज 30,000 करोड रुपयांचं जर बघितलं तर आपल्याला शेतीचं कर्ज आहे 30,500 कोटी, 531 काहीतरी साधारणतः आहे। तर मला असं वाटतं की या लोकांचं जर उत्पन्न जर आपण वाढवलं तर वारंवार त्यांना कर्जमाफीची आपल्याला घोषणा करावी लागणार नाही आणि जे केंद्र शासनाचे जे धोरण आहे की
प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न 2021-22 पर्यंत डबल झालं पाहिजे. आपण तर 21 पर्यंत निर्णय घेतलायत, म्हणजे आम्हाला खरं आश्चर्यकारक वाटलं की केंद्र शासनाचा 22 पर्यंत, आपण 2021 पर्यंत दुप्पट उत्पादन करणार मी आहात. पूर्णपणे आपल्या मताशी सहमत आहे. शेवटी कर्जमाफी जो आहे हा काही अंतिम उपाय नाही आहे. तो उपाय हा म्हणजे ज्यावेळेस टोटल डिस्ट्रेस असतो त्यावेळेसचा तो उपाय निश्चितपणे आहे. पण नुसती कर्जमाफी केली आणि गुंतवणूक केली नाही तर तो शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतो, हे आपण बघितलं आहे. आपण बघितलं की 2009 साली कर्जमाफी झाली ते जवळजवळ सगळे शेतकरी 2010 साली पुन्हा कर्जबाजारी झाले, 11 साली पुन्हा कर्जबाजारी झाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत 2009 साली कर्जमाफी झाल्यानंतर 2010 साली पुन्हा 3,500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत आणि 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करून आमूलाग्र बदल आपण त्या क्षेत्रात करत नाही तोपर्यंत हे संभव नाही आहे. आणि मला असं वाटतं की तेच या अर्थसंकल्पाने करण्याचा प्रयत्न केला आहे. शेरोशायरी आणि कवितांच्या माध्यमातून अर्थमंत्री महोदय सुधीर मुनगंटीवारांनी आपण अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री महोदय आपलं सातत्याने आपल्याला पाठबळ देते असून हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज तुम्हाला एक दिलासादायक आणि विश्वासपूर्ण असं वातावरण राज्यातील जनतेला दिलं असं वाटतं का? कारण एकीकडे विरोधकांनी टाळांचा गजर करून तो अर्थसंकल्प ऐकला नाही असं मला वाटतंय, पण सर्वसामान्य माणसाने ऐकलं. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की दिलासा देणार आहे, पण अर्थमंत्री म्हणून तुम्ही पूर्ण याला न्याय दिला असं तुम्हाला वाटतंय का? शेवटी अर्थमंत्री म्हणून एक गोष्ट मात्र नक्की आहे की मी माझ्या कोणत्याही अर्थसंकल्पावर समाधानी असू शकणार नाही. समाधानी याकरता असू शकणार नाही, ज्या क्षेत्रातून मी येतो किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय ज्या क्षेत्रातून येतात त्या ठिकाणच्या गावामध्ये असणाऱ्या एखाद्या गरीब माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत आमूलाग्र बदल आम्ही करू शकणार नाही तोपर्यंत अर्थमंत्री म्हणून मी समाधानी आहे किंवा माझा अर्थसंकल्प उत्तमातला उत्तम आहे असा दावा आम्ही करणार नाही. पण एक खरं आहे की आमचा अर्थसंकल्प किंवा आमच्या विकासाची गती ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारपेक्षा निश्चितपणे चांगली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची विकासाची गाडी जर 10 किलोमीटरच्या वेगाने धावत होती तर ती आमची 120 किलोमीटरच्या वेगाने धावते आहे, हे मात्र मी अभिमानाने सांगू शकतो. विकासाचा दर गाठल्यामुळे तुम्हाला वाटतं विकासाचा त्यामुळे दर नाही, कृषी क्षेत्रामध्ये आपण बघा जे मायनस होतं ते आपण 19.3 केलं. शेवटी या राज्यामध्ये 1,36,00,000 हे शेतीवर प्रत्यक्ष वहिवाट ज्यांची आहे खातेधारक आहे. एकूण आपल्या 4,55,00,000 शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक आहे. त्या ठिकाणी आपण परत उणे झालो, त्याला चालना देण्यासंदर्भात काय त्याला भूमिका चालना केली आहे? देण्यासाठी आम्ही नील क्रांतीला कॅबिनेटनी मान्यता दिली. आम्ही छोट्या छोट्या समूहांना समूह शेतीला प्रोत्साहन दिलं. कारण 1,07,00,000 हे 1,36,00,000 खातेधारकापैकी अतिशय अल्पभूधारक आहे. म्हणजे जर तुम्ही 1 हेक्टरच्या आजचा शेतकरी जर धरला तो 69,00,000 आहे. 2 हेक्टरच्या आजचा धरला तर टोटल 1,07,00,000 आहे. आता ज्या राज्यामध्ये हे जे होल्डिंग आहे हे कमी असेल त्या ठिकाणी नवीन नवीन योजना आणाव्या लागतात आणि यातून मग माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात आम्ही योजना आणली की समूह शेती. आता त्याला 200 कोटी ठेवलं. पहिल्यांदा मला वाटतं गट म्हणजे जी आपली आहे समूह शेती आणि सूक्ष्म सिंचन याचा पहिल्यांदा अंतर्भाव या अर्थसंकल्पात आम्हाला दिसून येतोय. आम्ही गेले 8 ते 10 वर्ष हा कार्यक्रम पाहतोय. या अर्थसंकल्पात प्रामुख्यानं सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पाण्याच्या संदर्भात जी ओरड आहे, पाण्याचा अपव्यय तो थांबण्यासाठी मदत होईल. याचा अंतर्भाव आपण कशा पद्धतीने केला? म्हणजे या संकल्पना लोकांकडून आल्या म्हणून की आपला हा विषयच होता? आपल्याला माहित आहे की माननीय मोदीजींनी अतिशय एक सुंदर वाक्य वापरलं जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अधोरेखांकित केलं आणि आम्ही केलं. पर ड्रॉप मोर क्रॉप. म्हणजे प्रत्येक थेंबामागे अन्नधान्याचं किंवा इतर वस्तूंचं उत्पन्न वाढलं पाहिजे. जर पर ड्रॉप मोर क्रॉप हे करायचं असेल तर सूक्ष्म सिंचन आहे. या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते इस्रायल जायचे, बघायचे इस्रायलमध्ये 14 इंच पाऊस येतो आणि कशी शेती पिकवतात याचं कौतुक करायचे आणि इथं आल्यावर तुम्ही इस्रायलला न जाता देखील सूक्ष्म सिंचनाचा त्यामध्ये अंतर्भाव केलात. मग सूक्ष्म सिंचन हे आपल्याला माननीय प्रधानमंत्री महोदय किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय जर सांगतात मग आपल्याला या मार्गाने गेलं पाहिजे. पाण्याचा थेंब आता आपल्याला माहिती आहे की पूर्ण ब्रह्मांडामध्ये आपण मंगळ ग्रहावर जातो पाण्याचा शोध घेण्यासाठी 10,00,000 कोटी खर्च केले. पण आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा योग्य उपयोग करता आला तर मला वाटतं की आपण खरंच योग्य मार्गाने महाराष्ट्र जातो. मला वाटतं या ठिकाणी जर आपण बघितलं ना- मुनगंटीवार, मला वाटतं आपण दोघे जण विदर्भाचे आहात. कोकणामधले आमचे मंत्री महोदय त्या ठिकाणी अर्थ राज्यमंत्री महोदय इथे बसलेत.
कोकणामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी जो निधीची तरतूद केलेली आहे याच्यामुळे दिलासा देणारी तरतूद आहे का, किंवा बंदरांच्या संदर्भामध्ये आपण जी तरतूद करणं अपेक्षित आहे याच्यामधून कोकणी जनतेला एक आश्वासक दिलासा मिळेल का, तुम्हाला काय वाटतं? आपण कोकणचं निश्चितपणे प्रतिनिधित्व करताय. पर्यटनाच्या संदर्भात नवीन स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याची घोषणा झाली, जे अतिशय महत्त्वाचं जी. आहे. संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच कोकणाची गणना केली जाते, ज्याला खूप चांगलं इंटरनॅशनल पोटेन्शियल आहे. तर त्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांची संकल्पना होती की एक स्वतंत्र कंपनी करावी आणि एका ठराविक मुदतीमध्ये हा विकास व्हावा. आणि त्याच्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या स्कीम आम्ही दिलेल्या आहेत. आम्ही जुन्या ज्या स्कीम देतो त्याचा आम्ही पुन्हा उल्लेख ह्या बजेटमध्ये करत नाही, परंतु केंद्र शासनाची स्कीम आहे, त्याच्यामध्ये कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्यानंतर कोकण ग्रामीण स्कीम आहे, ज्याच्यामध्ये पर्यटन आपण लोकांच्या घरापर्यंत पोहोचवतोय. त्यानंतर चांदा ते बांदा ही स्कीम आहे, जी 2 विभागासाठी आहे, एक चंद्रपूर आहे आणि सिंधुदुर्ग आहे. त्याच्यामधून सुद्धा आपण अगदी मायक्रो प्लॅनिंग करतोय की कोकणामध्ये काय नारळ असेल तर नारळापासून निरा, नारळाचं कॉयर असेल तर त्याच्यापासून रोजगार निर्मिती, असं असंख्य रोजगार निर्माण केले जाणार आहेत. आणि तुम्ही आता विचार केला तर 18,000 हेक्टर नारळाचंच नुसतं क्रॉप सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं. त्याच्यामध्ये जर आपण जे सोडण जाळतो त्याची किंमत 400 कोटी रुपये. एवढा रोजगार हा महिलांनाच उपलब्ध होऊ शकतो. असं प्रत्येक सेक्टरमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये इंटरक्रॉपिंग असेल तर त्याच्यासाठी आम्ही सेपरेट तरतूद केली आहे, परंतु हे सगळं बजेटचा भाग म्हणून आलेलं नाही. महत्त्वाचं आहे की तुम्हाला जर टुरिझम आणायचं असेल तर चांगले रस्ते द्यायला लागतील. त्याच्यासाठी स्टेट हायवेचं नॅशनल हायवेमध्ये रूपांतरित केलेलं आहे. वीज इन्फ्रा 2 मधून देतोय. आणि आज आम्ही 100 कोटीची घोषणा केली ती पाणी देण्यासाठी. म्हणजे वीज, रस्ता आणि पाणी तुम्ही 3 गोष्टी दिल्या तर उद्योजक मग उभा राहतो आणि तो कोयनेच्या अवजलाच्या माध्यमातून तो प्रश्न आहे की ते अवजल जे आहे ते मुंबईकडे वळवावं का, किंवा कोकणातल्या जनतेला दिलं तरी पाण्याचा मोठा पण प्रश्न आपण सुटू हा शकेल. पहिला प्रयोग, तिलारीचं जे वेस्ट होणारं पाणी समुद्राला मिळत होतं तिथं पहिला प्रयोग केला की ते वेस्ट होणारं पाणी लिफ्ट केलं आणि त्यांनी संपूर्ण सिंधुदुर्गची किनारपट्टी, आपण कारण सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा जाहीर झाला आणि औरंगाबाद सुद्धा 2 पर्यटन जिल्हे झालेले आहेत. आणि केवळ कोकणापुरतं पर्यटन ठेवलेलं नाही, तर ह्याच्यामध्ये औरंगाबाद पर्यटन जिल्हा केला आहे. आणि त्याच्याबरोबरच रायगड किल्ल्याचं जे अतिशय महत्त्वाचं 600 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. केसरकरजी, मला एक प्रश्न विचारायचा वाटतोय की आपण पर्यटन व्यवस्था सुधारायची बोलल्यानंतर पायाभूत व्यवस्था सुधारायला लागतील. रस्ते नंतर म्हणजे जे समुद्रकिनारा लाभला आहे त्यातले रस्ते, समुद्रकिनारचे रस्ते, कोस्टल हायवे पण त्या ठिकाणी बरोबर की नाही, प्रलंबित ते आहे. केले पाहिजे. पण त्यासोबतच कोकणात महत्वाचा प्रॉब्लेम आहे तो पाण्याचा. कारण कोकणामध्ये एवढा पाऊस पडून सुद्धा शेवटी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पिण्याचं पाणी मिळत नाही. तर त्याकरता आपण अर्थसंकल्पात भरीव तरतूद करायला पाहिजे होती, तर ते केले गेले नाही. याबद्दल आपल्याला काय वाटतं? मला एक गोष्ट सांगायची की आपण नेमकं, मी तुम्हाला तेच सांगतोय, पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही 100 कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणजे जे वेस्ट पाणी समुद्राला जात होतं ते संपूर्ण समुद्र किनारपट्टीवर वळवायचं आणि जिथं खारं पाणी लोकांना जास्त मला उपसा केला आठवतं की- अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी छोटे छोटे बंधारे किंवा छोटे छोटे त्याची जर धरणं योजना हे असेल- बांधण्यासाठी त्यांनी योजना केल्या होत्या. तर त्याच्याबद्दल आपण काय त्याची जर स्कीम साहेब आम्ही केलेलीच आहे. आपण चांदा ते बांदा हे सांगितलं, याच्यामध्ये ही स्कीम आहे. आणि जलयुक्त शिवारमध्ये तर हे संपूर्ण छोटे छोटे बंधाऱ्याची स्कीम आहे. म्हणजे अगदी शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोचवायचं, त्याच्यासाठी जलयुक्त शिवार आहे. आणि त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष परिणाम असा दिसेल की ज्या पाण्याच्या योजना कोरड्या पडत होत्या त्याच्यामध्ये आता पाणी आलेलं तुम्हाला दिसेल. आणि मुख्यमंत्री महोदय, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की जे आत्ता तर सगळ्यांना वाटतं की शेतकऱ्यांना कर्ज माफ व्हायला पाहिजे, पण ते कर्ज माफ करू शकत नाही. प्रॅक्टिकली तो आपला प्रॉब्लेम आहे. आत्ताच उत्तर प्रदेशामध्ये आपले केंद्रीय कृषी मंत्री राधाकृष्ण यांनी ते सांगितलंय की तिथल्या शेतकऱ्यांना आपण कर्ज माफ करणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्र शेतकऱ्याला आशा निर्माण झाली की आपलंही कर्ज माफ होईल. तर या दुसरं कर्ज माफ झालं तर काय होईल? जे कर्ज भरतात त्यांच्यावर अन्याय होईल. तर त्याविषयी अशा तांडेल तऱ्हेनं- तेच त्यांनी सांगितलं, त्याचं उत्तर मगाशी त्यांनी सांगितलं. या संदर्भात त्यांनी भूमिका मांडली. पण कौशल्य विकासाच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदय, या अर्थसंकल्पामध्ये भूमिका तुम्ही घेतलेली आहात की तरुणांना रोजगार देण्यासाठी कौशल्य विकासाचा कार्यक्रम जर का राबवला, जर जी बेरोजगारांची समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होईल. पण प्रत्यक्ष घोषणा, त्या ठिकाणी शासकीय योजना आणि अंमलबजावणी याच्यामध्ये मोठी तफावत असल्या कारणानं आपण 80% फक्त विकास कामांपर्यंत पोहोचू शकतो. याला आपण कशा पद्धतीने शाश्वत रूप देणार आहात? नाही, मुळामध्ये कौशल्य प्रशिक्षण हे 2 प्रकारे आम्ही करतो. एकीकडे कौशल्य विकास केंद्र आम्ही सुरू करतो, दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या ज्या कॅपॅसिटीज आहेत त्या आम्ही अधिक स्ट्रेंथन करण्याचा प्रयत्न करतो, आणि तिसरीकडे इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांच्याशी आम्ही MOU करतो. म्हणजे आज आम्ही जी प्रशिक्षणाची व्यवस्था उभी केली त्यातनं तर 1.5-2 लाख लोकांना प्रशिक्षण मिळतच आहे. पण इंडस्ट्रीजशी जो करार झाला, या कराराच्या माध्यमातून 8 ते 10 लाख तरुणांना आम्ही रोजगार देतो आहोत, प्रशिक्षण देतो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आत्ता प्रशिक्षण प्राप्त किती लोकांना रोजगार मिळतो
तर त्याची आत्ताची आकडेवारी ही 70% तर 85% आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या कौशल्य प्रशिक्षणातून रोजगार मिळतो आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 23 मोठ्या उद्योगांशी जे आमचे करार झाले, या 23 कराराच्या माध्यमातून जवळजवळ मला असं वाटतं की स्पेक्ट्रम ऑफ इंडस्ट्रीज या कौशल्य प्रशिक्षणात आमच्यासोबत पार्टनर झाल्या. त्या कौशल्य प्रशिक्षण देत आहेत, त्यांना ॲब्झॉर्ब करून देत आहेत, त्यांना रोजगार देत आहेत आणि त्यातनं पूर्णपणे त्यांच्या जीवनाचं परिवर्तन होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अगदी आपण नवीन अप्रेंटिसशिप ॲक्ट आल्यानंतर देखील देशामध्ये सर्वाधिक अप्रेंटिस जर कुठल्या राज्याने त्या ठिकाणी नेमले असतील तर ते महाराष्ट्राने नेमले आहेत. 59,000 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते. म्हणजे एवढी मोठी गुंतवणूक आल्यानंतर बेरोजगारांची संख्या राहिली नाही. जर का ती अंमलबजावणी झाली पुढच्या 2-3 वर्षामध्ये, तर याकरता निर्णयात्मक भूमिका आपलं शासन घेईल का? निश्चितच घेईल. आणि आता मुळात जसे आमचे ITI आहेत, आता या प्रत्येक ITIचा एका इंडस्ट्रीयल हाऊसशी आम्ही करार करतो आहे. अनेक बॉशनी 25 ठिकाणी आमच्याशी करार केलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी. मी सगळ्या कंपन्यांची नावं घेत नाही. यातनं काय होतं आहे की पूर्वी आपलं शिक्षण आणि इंडस्ट्री यातला डिस्कनेक्शन होतं. म्हणजे आपण तंत्रशिक्षण द्यायचो, पण इंडस्ट्री असं म्हणायची की आमच्या रोजगार लायक तुम्ही तयार केलेलं मानव संसाधन नाही. आता आम्ही त्यांना काय सांगितलं, तुम्हीच तयार करा तुमच्याकरता. आणि त्यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात आता त्या गुंतवणूकही करतायत. आणि विशेषतः ITIमध्ये तर आम्ही आता नवीन पद्धत अशी आणली आहे की आम्ही एक सेंट्रल आमची क्लासरूम मुंबईमध्ये तयार करून त्यातनं अनेक ITIंना थेट जोडलेलं आहे. आणि आता हळूच आम्ही 3D कोर्सवेअरवर जातो की ज्या माध्यमातून काही ठिकाणी सिम्युलेटरचा वापर होईल, काही ठिकाणी 3D कोर्सवेअरचा वापर होईल. आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी, त्याच्यावरचं संशोधन, त्याच्यावर हँड्स ऑन ट्रेनिंग, या सगळ्या गोष्टी आपल्याला देता येतील. आणि त्यासोबत आता सिम्बिओसिसनी एक स्किल युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी तयार करण्याचं ठरवलेलं आहे. अतिशय चांगला आहे. त्याचा कायदाही या अधिवेशनात आम्ही मांडलेला आहे आणि त्याला निश्चित मान्यता मिळेल. आणि ती मिळाल्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये त्या स्किल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून प्रचंड मोठं स्किल ट्रेनिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो. त्यासाठी निमित्ताने मला साहेब आपल्याला असं विचारायचं आहे की मागच्या वर्षी आपण जेव्हा बघितलं होतं की मेक इन महाराष्ट्र आणि स्टार्टअप इंडिया या 2 उद्योगांमध्ये साधारणतः MOU आपण केले होते, 8 लाख करोडचे केले होते. आणि त्यावरती गुंतवणूक जी आलेली आहे ती फक्त आता 60,000 करोडच्या आसपास आलेली आहे. तर मला वाटतं की त्याच्यातनं जो आपल्याला रोजगारीचा किंवा बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो सुटण्यास मदत झाली असती. पण MOU साईन केल्यानंतर तेवढी इन्व्हेस्टमेंट का नाही आली? नाही, पहिल्यांदा तर मी एक क्लॅरिफाय करू इच्छितो. हे जे 8 लाख कोटी रुपयाचे MOU केले होते त्यापैकी आता प्रत्यक्षात जिथे गुंतवणूक आलेली आहे किंवा काम सुरू झालं आहे हे 2 लाख कोटीच्या वर गेलं आहे. हे 68,000 कोटी रुपये अजून वेगळे आहेत. हे FDIचे आहेत, ते FDI नाही आहेत. म्हणजे हा आत्ता वर्षभरात 6 महिन्यातला FDI आहे 68,000 कोटी. आणि हा याकरता महत्त्वाचा आकडा आहे की देशामध्ये पूर्वी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, दिल्ली असं जवळजवळ कॉम्पिटिशन करायचे. आता 68,000 कोटी महाराष्ट्रात आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे 11,000 कोटी आणि तिसरा कर्नाटक आहे 4,000 कोटी. इतका त्याच्यात फरक आहे. आणि हे जे 2 लाख कोटी रुपयाचं 8 लाख कोटीच्या MOUतनं काम सुरू झालं आहे, उर्वरित देखील प्रत्येक MOU करता एक टास्क फोर्स तयार झाला आहे. आपल्याला माहिती आहे की एक MOU झाल्यानंतर प्रत्यक्ष इंडस्ट्री येण्यामध्ये 3 वर्षापासून तर 8 वर्षापर्यंतचा कालावधी लागतो. पण माझ्या अंदाजाने आज याच्यातले 80% MOU आम्ही ट्रॅकवर आणलेले आहेत. त्यांना पूर्ण मदत करतो आहे, हँडहोल्डिंग करतो आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती निश्चित होणार आहे. माननीय मुनगंटीवार, मी आपल्याला विचारतो की महत्त्वाचा GSTचा प्रश्न आहे. GST जुलैमध्ये येणार आहे. तो आल्यानंतर एक सर्वसामान्य अर्थविश्लेषक किंवा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असं आहे की हा भार शासनाच्या आर्थिक तुजरीवर झेलेल का पहिलं, ते अनुदान पुढच्या भविष्यात वेळोवेळी मिळेल का, आणि सर्वसामान्य लोकांना धास्ती आहे की ज्या आपल्या किमती आहेत त्यामध्ये सर्वसामान्य गोष्टी गरजेच्या आहेत, भरमसाठ वाढ होईल. तर या सगळ्या गोष्टींकडे पाहिल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये तुम्ही याचा विचार करून तशा तरतुदी केल्यात का? नाही, खरं तर GSTचा फायदा आपल्या राज्याला होईल असा साधारणतः आमचा निश्चित मानस आहे आणि समज आहे. याचं कारण जेव्हा देशाचे अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडत होते तेव्हा त्यांनी अभिमानाने, कौतुकाने, गौरवाने सांगितलं की जगात 9व्या क्रमांकावर आम्ही होतो. मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रामध्ये आम्ही 6व्यावर आलो. आज आपल्याला हा अभिमान महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला वाटता येईल की यामधलं 20.5% म्हणजे 5वा हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे.
जेव्हा आपण सर्व्हिस सेक्टरचा विचार करतो देशामध्ये, तेव्हा मागच्या वर्षी सर्व्हिस सेक्टरमध्ये देशाच्या 19.68% राज्याचा हिस्सा होता. आता 19.68% राज्याचा हिस्सा जेव्हा आहे, टोटल GDP मध्ये 15% हिस्सा आपल्या राज्याचा आहे, तेव्हा GST मध्ये सर्व्हिस टॅक्समध्येही आपला हिस्सा मोठा राहणार आहे आणि बाकीही करांमध्ये आपला मोठा हिस्सा असणार आहे. एक प्रश्न GSTच्या वेळी हा उपस्थित केला जातो की या सर्वात याचा जो फायदा आहे GSTचा, हा अशा राज्यांना होईल की जे याचा उपभोग घेतात, म्हणजे आपण जे कन्झ्युम करतात. तर आपण 11,97,00,000 लोकसंख्येसोबत आपण जसं मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहोत, तर आपण कन्झ्युमिंग स्टेट आहोत. आपल्याला 11,97,00,000 ही या देशातील सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेशन आपल्या राज्याची उत्तर प्रदेश नंतर आहे. म्हणजे आपण GSTच्या बाबतीत वन नेशन वन टॅक्स, आपलं राज्य सर्वात त्याला अनुकूल आहे. धास्ती करण्यासारखं कारण नाही असं तुम्हाला लोकांना या मला वाटतं की कार्यक्रमाच्या मी आपल्या माध्यमातून माध्यमातून हे नक्की सांगेन की आम्ही 3 महत्वाचे निर्णय या GST काउन्सिलमध्ये करून घेतले. एक, मुंबईचा ऑक्ट्राय कॉम्पेन्सेट होईल, लोकल बॉडी टॅक्स कॉम्पेन्सेट होईल आणि दर 2 महिन्यांनी जर नुकसान झालं तर दर 2 महिन्यांनी नुकसान भरपाईची रक्कम ही आमच्या तिजोरीमध्ये, खजिन्यामध्ये येईल. आणि म्हणून नुकसान होण्याची शक्यता कधी एखाद्या वर्षासाठी असू शकेल, पण आपल्याला नुकसानीची रक्कमही 2 महिन्यात प्राप्त होईल आणि आपलं राज्य मागच्यापेक्षा जास्त वेगाने प्रगतीच्या मार्गावर जाईल. काही कालावधी, एखादा वर्ष त्याचा त्रास माननीय होण्याची नरेंद्र शक्यता आहे. मोदीजी यांचं महाराष्ट्रावर विशेष जास्त प्रेम आहे आणि माननीय अर्थमंत्री महोदय त्या GSTच्या कमिटीचे सदस्य आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याबद्दलही वेगळं प्रेम महाराष्ट्राला आहे. अर्थराज्यमंत्री तुम्ही इथे आहात, तुम्हाला तांडेलचे प्रश्न विचारणार आहेत कारण ते कोकणविषयी आहेत, ते कोकणामध्ये विश्वासाचं काम करतात. केसरकर साहेब, मी ॲक्च्युली 2 वर्षापूर्वी जो अर्थसंकल्प तेव्हा पण विचारलं होतं की मुंबईला जोडणारा प्रत्येक रस्ता हा चौपदरी झालेला आहे. मग उदाहरणार्थ तो अहमदाबाद असू दे, नाशिक असू दे, पुणे असू दे, पण कोकणचा रस्ता फक्त म्हणजे गोवा रोड फक्त तो अजून चौपदरी झाला नाही. तर तुमच्या हिशोबाने तो केव्हा चौपदरी होईल असं मामा? येत्या 2 वर्षामध्ये याचं काम पूर्ण होईल. कारण आपण गडकरी साहेबांची स्पीड आपल्याला माहिती आहे की चौपदरीकरण होण्यापूर्वी ब्रिजेसची कामं सुरू झालेली आहेत आणि ब्रिजेसची कामं कंप्लीट होत आहेत. ॲक्विजिशनची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि त्याच्यामुळे येत्या 2-3 महिन्यामध्ये प्रत्यक्ष भूमिपूजनसुद्धा होईल या चौपदरी. आणि नुसता हे चौपदरी होत नाही आहे, तर कोकणचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर तुम्हाला कोस्टल हायवे डेव्हलप व्हायला लागेल. आता कोस्टल हायवे आपण नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट करतोय, म्हणजे त्याची डेव्हलपमेंट होईल. आणि दुसरी जी एक महत्त्वाचा निर्णय कोकणाच्या संदर्भात झाला आहे तो सागरमालाच्या संदर्भात 8 नवीन बंदरं जेटीज आपण विकसित करतोय. म्हणजे आपण बघितलं की एखादं जर लक्झरी लायनर आलं तर ते कोस्टवर उभं राहतं आणि होड्यातून लोक आतमध्ये येतात, त्याच्याऐवजी ते लक्झरी लायनर त्या जेटीवर उभं राहू शकेल. हा एक भाग झाला. आणि दुसरं, आपण कोस्टचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला कांदळवनाच्या संदर्भात आम्ही जी घोषणा केलेली आहे, क्रॅब आणि इतर सगळ्या ऑयस्टर्सची वगैरे, याच्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार हा कोस्टल ह्याला उपलब्ध होणार आहे, ज्याचा बरीच लोक विचार करत नाही की आपण नुसतं कांदळवनाकडे बघताना ते एक लायबिलिटी म्हणून बघतो की इथं आम्हाला काय डेव्हलपमेंट करता येणार नाही. तर त्याच्यातून सोनं तयार होऊ शकतं. मागच्या वर्षी कांदळवनाकरता भरीव तरतूद केली होती 100 कोटी रुपयापर्यंत की आपण ते कांदळवन संरक्षित व्हावं. यावर्षी त्याला न्याय देण्यासंदर्भात थोडेफार प्रयत्न केलेत. मेन कोस्टल हायवे आणि मूळ जो आपला हायवे 4 नंबरचा 17 नंबरचा आहे, जो आता 66 नंबर झालाय, तो मात्र अनेक वर्षापासून पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून 2012 सालापासून 17 उजाडलं तरी अजून तो पूर्ण झाला नाही. याला न्याय मिळेल का? हा कार्यक्रम फक्त सह्याद्रीवरनं चालतोय आणि महाराष्ट्र पाहतोय. आमच्या शासनामध्ये हेच फरक आहे की आम्ही बोलून दाखवत नाही, आम्ही करून दाखवतो. त्याच्यामुळे तुम्ही आता जर गेला तर तुम्हाला ब्रिजेसची कामं सुरू दिसतील आणि 2 महिन्यानंतर आला तर प्रत्यक्ष 4 लेनिंग होताना तुम्हाला दिसेल. हा त्यांच्या आमच्यामधला फरक आहे. मला मुख्यमंत्र्यांना एक असा प्रश्न विचारायचा आहे की नोटबंदी आणि त्याच्यानंतर आता येऊ घातलेला GST, याच्यामध्ये महाराष्ट्राचा जो आपण पुढच्या वर्षी 9.4चं जो आपण हे केलेलं आहे की आपल्याला GSDPचा रेट वाढेल तर डबल होईल असं अर्थमंत्री मोदी तुम्ही बघायला म्हणाले की पुढच्या वर्षी 2 डिजिटमध्ये जाईल. तर नोटबंदीनंतर जे आता थोडाफार लोकांमध्ये जे एक सर्व्हिस सेक्टर म्हणा किंवा बिझनेसमध्ये एक थोडीशी मंदी आलेली आहे, तर त्याचा परिणाम होणार नाही का? इनफॅक्ट आपण जर बघितलं तर आता जो ग्रोथ रेट आपण चेक केलेला आहे यातला एक मेजर पोर्शन नोटबंदीनंतरचा देखील आहे आणि तो वाढतोच आहे. नोटबंदीनंतर वॅटमध्ये देखील वाढ आहे. त्याच्यामुळे मुळामध्ये काय आहे की नोटाबंदींचा निश्चित परिणाम काही काळाकरता झाला होता, पण त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात बिझनेसनी ट्रेडनी पिकअप घेतलेला आहे. आणि मला तर असं वाटतं की पोस्ट दिवाळी म्हणजे यावर्षी
अतिशय मोठ्या प्रमाणात ते पिकअप घेत जाईल. आणि शेवटी आपण जर बघितलं तर या नोटबंदीनी जी पारदर्शिता आली आहे, त्यातनं जो टॅक्स कम्प्लायन्स वाढला आहे, त्यातनं आपल्या अर्थव्यवस्थेला निश्चितपणे चालना मिळते. मला असं वाटतं की आज देशाचे फायनान्सेस बघितले, राज्यांचे फायनान्सेस बघितले, जे अर्थशास्त्री म्हणत होते की नोटाबंदीमुळे ग्रोथ रेट मंदावेल, विकास दर कमी होईल, रोजगाराचा दर कमी होईल, सगळे पॅरामीटर बघा, कुठलाही दर कमी झालेला नाही. नोटाबंदीनंतर देखील फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड ही भारतच आहे. महाराष्ट्रासारखं राज्य जुने सगळे रेकॉर्ड तोडत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे अर्थशास्त्रींनी मांडलेलं अर्थशास्त्र होतं, हे अर्थशास्त्र सपशेल चूक निघालेलं आहे. मुख्यमंत्री महोदय, मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की आता आपण जे पुतळे उभारायचे आहेत किंवा शिवाजी महाराजांचा एक अरबी समुद्रात जो पुतळा उभारायचा आहे, तर त्याकरता ते शिवाजी महाराज सर्वांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, बाळासाहेब ठाकरे या तिघांचेही पुतळे उभारण्याकरता आपण प्रोव्हिजन 200 करोडचे केले आहे. परंतु त्या पुतळ्यांना ॲक्च्युअल खर्च हा काही हजारो कोटीमध्ये येणार आहे. म्हणजे नक्की तो केव्हा ते उभारणार आहेत की कसं काय, त्याच्याबद्दल आपण काय बोलू? नाही, याच्यामध्ये जसं इंदू मिलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक आहे, त्याला राज्य सरकारला जास्त पैसे द्यायचे नाहीत, ते MMRDA खर्च करणार आहे. बाळासाहेबांचं जे स्मारक आहे, याला राज्य सरकारही देणार आहे, महापालिकाही देणार आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, त्याच्याकरता आधीच तरतूद आम्ही केलेली आहे आणि जी लागेल ती आम्ही भविष्यात करणारच आहोत. त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. शेवटी ही स्मारकं आपली मानबिंदू आहेत आणि नुसती मानबिंदू नाही आहेत, तर या स्मारकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील येणार आहेत, भाविक देखील येणार आहेत. आणि त्यातनं एक ज्याला ब्रँड इमेज म्हणतात, ती ब्रँड इमेज महाराष्ट्राला, मुंबईला प्राप्त होणार आहे. त्यामुळे आज ही गुंतवणूक आहे की ज्या गुंतवणुकीतून एकीकडे सोशल कॅपिटल आम्ही तयार करणार आहोत, दुसरीकडे वैचारिक कॅपिटल आम्ही तयार करणार आहोत आणि तिसरीकडे आर्थिक कॅपिटल देखील आम्ही तयार करणार आहोत. मुख्यमंत्री, महत्त्वाचं आहे की पुणे, मुंबई, नागपूर सारखे मोठे मोठे मेट्रोचे प्रकल्प आहेत, मुंबईचा कोस्टल रोडचा इश्यू आहे, याकरता 2049चं उद्दिष्ट ठेवलं आहे. तर मुंबई मेट्रो 3 करता पण उद्दिष्ट ठेवलेलं आहे. हे वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक निधी आहे. त्या निधीची तरतूद मात्र जे आपण म्हटलात त्या वेगवेगळ्या पद्धतीने फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडनं केली जाणार आहे. पण हे विहित मुदतीमध्ये पूर्ण होतील का? नाही, हे निश्चित होतील. मेट्रो 3 जी आहे याचा एक टप्पा आपण 2020 पर्यंत म्हटलं आणि पूर्ण ती 2021 पर्यंत म्हटलेली आहे. पण आता जसं मेट्रो 3चा विचार केला, याला जवळजवळ 18 ते 20 हजार कोटी रुपये लागणार आहेत. हा सगळा पैसा जपानच्या जायकाने आम्हाला दिलेला आहे. 40 वर्षाकरता एक कर्ज आहे. पहिले 10 वर्ष एक नवा पैसा भरायचा नाही आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट 0.5% आहे. अशाच प्रकारचं कर्ज ट्रान्स हार्बर लिंक करता आम्हाला मिळालेलं आहे. आता एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, वर्ल्ड बँक असेल, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, महाराष्ट्राची पत चांगली असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः MMRDA असेल, सिडको असेल, MIDC असेल, आमची महामंडळं असतील, MSRDC असेल, यांची पत चांगली असल्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात पैसा उभा करता येतो. आता एकट्या मुंबईमध्ये 1 लाख कोटी रुपयाची कामं मुंबई आणि MMR रिजनमध्ये आपण करतोय, जो मला असं वाटतं की देशात कुठल्याही राज्यात एवढी कामं चाललेली नाही. नवी मुंबई विमानतळाचाही प्रश्न आहे. आता नवी मुंबई विमानतळाचा प्रश्न खरं म्हणजे मोदीजींचं सरकार आल्यानंतर 20 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला आणि आता आम्ही LOI स्टेजवर आलो आहे. आमचं टेंडर झालं, शॉर्टलिस्टिंग झालं, बिडर आता आम्ही त्याचा शॉर्टलिस्ट केला आणि आता LOIवर आला आहे आणि त्याचे प्री डेव्हलपमेंटची कामं तर सुरू झालेली आहेत, जी ऑलरेडी आम्ही जवळजवळ 1000-2000 कोटी रुपयाची कामं आता सुरू केलेली आहेत. मला एक आपल्याला विचारायचं आहे की आता जे आपलं शालेय शिक्षण आहे, या शालेय शिक्षणासाठी आपण भरघोस तरतूद करत असतो आणि ग्रँट आपण बऱ्याच शाळांना देतो. यावर्षी तर आपण बघाल की नवीन प्राथमिक शाळा खूप उभारल्या, पण शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटत चाललेली आहे. तर मला या ठिकाणी तुम्हाला एक सजेस्ट करायचं होतं की शाळेला जे आपण अनुदान देतो हे प्रत्येक शाळेला शिक्षकांच्या पगारा स्वरूपात दिलं जातं. तर याच्या पुढे जर आपण प्रत्येक विद्यार्थ्याला जर त्याला एक तिकीट दिलं आणि त्याला जर असं सांगितलं की तुला ज्या शाळेत जायचं आहे त्या शाळेमध्ये हे तिकीट तू वापर आणि त्या शाळेला मग ती भले अनएडेडमध्ये ती शाळा असेल, पण त्या ज्या शाळेकडे जास्ती तिकीट येईल त्या शाळेंना जास्ती तरतूद मिळेल, तर अशा काही प्रकारच्या योजना आपण करू शकू का? नाही, अतिशय चांगल्या अशा प्रकारची संकल्पना आपण या ठिकाणी मांडली आहे. थोड्याफार प्रमाणात भविष्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची संकल्पनाही राबवावीच लागेल. अर्थमंत्री महोदय, मध्यंतरी तुम्ही काही दिवसांपूर्वी असा एक वाचनामध्ये आमच्या आलं किंवा त्यावर चर्चाही झाली की राज्य शासनाला 3 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे, पण दुसरीकडे अनेक महामंडळं, अनेक डिपार्टमेंट्स आहेत, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत.
त्या ठेवी एका फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडनं एकत्रित करून त्या राज्य शासनाकडे आपण विकास कामांसाठी वापराव्यात, अशी काय राज्य शासनाची भूमिका आहे का? मी ती आज अर्थसंकल्पामध्ये वाचली की त्या ठेवी त्या विभागाच्याच आहे, त्यांचाच हक्क आहे, पण त्या वापरण्यासाठी जर काही कागदपत्री लागत असेल तर सरकारच्या विविध उपक्रमासाठी, आणि ते विविध उपक्रम म्हणजे ज्याच्यामध्ये भांडवली खर्च आहे, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे, पायाभूत सुविधा आहे, यासाठी इतर ठिकाणाहून कर्ज काढण्याच्या ऐवजी गुजरातमध्ये नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन जशी केली, ज्याच्यासाठी मी 5-7 दिवसात चाललो आहे, तशी करावी. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्याच्या विकासाला गती द्यायची आहे, राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने जावं, तंत्रज्ञान उपलब्ध आहे, या ठिकाणी काम करण्याची इच्छा असणारं मंत्रिमंडळ इथं उपलब्ध आहे, आणि मग असं असताना या ठिकाणी जर निधीची कमतरता आम्ही दूर करू शकलो तर आपलं राज्य तसंही जगाच्या तुलनेमध्ये आज आपण जेव्हा विचार करतो तेव्हा इतर देशाच्या तुलनेतही आपला विकास दर जेव्हा जास्त आहे, अशा प्रसंगी आपण या देशामध्ये क्रमांक 1 आहोत आणि क्रमांक 1च राहणार, आणि एकच नव्हे तर आपण इतर देशाच्या पुढे जावं ही इच्छा घेऊन आम्ही काम करतो. माननीय अर्थमंत्री महोदय म्हणतात की इतर ठिकाणाहून कर्ज घेण्यापेक्षा आपल्याकडे जो निधी आहे त्याचा आपण वापस विकासाकरता करूया. चांगली कल्पना आहे. आपल्याबरोबर माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील सहभागी झालेत. मनापासून आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आणि आपण केवळ भांडणारे नेते नसून बुद्धिवादी नेते आहात असं सगळेजण म्हणतात, आणि साहजिकच आपण त्याच पद्धतीने नेहमी प्रत्येक विश्लेषण करता जे राजकारणाशी संबंधित असतं. राजकारण विरहित भाष्य करायचं झालं तर या अर्थसंकल्पाविषयी आपण किती आशावादी आहात आणि याचं कसं आपण स्वागत कराल? मला वाटतं की राज्याच्या अर्थमंत्र्यांनी हा तिसरा अर्थसंकल्प मांडला, आणि तिसरा मांडत असताना मध्यान्नीचा अर्थसंकल्प असताना हा अधिक्याचा अर्थसंकल्प मांडला असता तर मला जास्त आनंद झाला असता. 4,611 कोटी रुपयाची तूट या अर्थसंकल्पात आहे, आणि त्यांना संधी होती, कोणती निवडणूक नाही, काही नाही, त्यामुळं आपली पटरी रुळावर पुन्हा आणण्याचा प्रयत्न करता आला असता. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे आता नव्याने नोटबंदीनंतर जी इकॉनॉमी थोडी श्रिंक झाली आहे त्याचा परिणाम रेव्हेन्यूवर होणार आहे. GST पुढे येणार आहे. GST स्टेबल व्हायला कदाचित पुढच्या वर्षीची 6 महिने तर किमान जातील, आणि त्यामुळे या सगळ्या आव्हानांचा या अर्थसंकल्पात भाषणात फारसा त्यांनी काही कॉग्निजन्स घेतला आहे असं मला दिसत नाही. मला वाटतं त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स असेल की काही करून आपण ह्या सगळ्या गोष्टी नक्की करू शकतो, आणि अर्थसंकल्पात आमचे अर्थमंत्री फार भावनाशील आहेत, त्यामुळे अर्थापेक्षा भावना याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळं त्यांनी या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे थोडं दुर्लक्ष केलं असं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी आम्ही 8 दिवस इथं पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं, पण अर्थमंत्र्यांनी काही आमच्याकडे लक्ष दिलेलं दिसत नाही. आणि ती मागणी आहे ती राजकीय हेतूंनी प्रेरित असणारी मागणी आहे, कारण आपण अर्थमंत्री होतात, मागे असे प्रयोग झालेत, पण त्या प्रयोगातून शेतकरी मात्र उभारू शकला नाही, हे आपण वास्तव मान्य कराल का? अजिबात नाही. शेतकरी उभा राहिला. त्यानंतर 71,000 कोटीची पवार साहेबांनी ज्यावेळी कर्जमाफी दिली त्यानंतर बंद पडलेला शेतकरी, जो शेतात जायचा बंद होता, कर्जांच्या ओझ्याखाली होता, तो शेतात जायला लागला. अनेक लाखो हेक्टर जमीन पुन्हा शेतीखाली आली, आणि देशाचं उत्पन्न वेगवेगळ्या क्षेत्रात तांदळामध्ये आपण 1 नंबरला, गव्हामध्ये 1 नंबरला, असे वेगवेगळे नंबर आपण पटकावले. त्यामुळं 31 लाख माननीय मुख्यमंत्र्यांनीच सांगितलेलं आहे की 31 लाख शेतकरी असा आहे की ज्याच्याकडे 30,000 कोटी रुपये अडचणीत आलेले आहेत, आणि त्याला दिलासा देण्यासाठी कालच ते दिल्लीला जाऊन आलेले आहेत. मोदी साहेब भेटलेले नाहीत, पण जेटली साहेबांनी त्यांना काही आश्वासन दिलेलं आहे, आणि त्या आश्वासनाच्या जोरावर आज त्यांनी अर्थसंकल्पात काही आशा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दाखवावी अशी आमची अपेक्षा होती. तुमच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री महोदयांचं उत्तर येण्या अगोदर तुम्ही जो अर्थसंकल्प मांडला त्याच्याविषयी जे भाष्य केलं त्याविषयी तुम्ही काय प्रतिक्रिया अर्थमंत्री महोदयांना द्याल? नाही, आपला अर्थसंकल्प शिळकीचा करण्याच्या ऐवजी, हे खरं आहे की जयंत पाटील साहेबांनी 2दा शिळकीचे अर्थसंकल्प मांडले, आणि जेव्हा शिळकीचे अर्थसंकल्प मांडले तेव्हा मागं कौतुक आहे जयंत पाटलांचं, पण तेव्हा जास्त कौतुक वाटलं. पण नंतर असं लक्षात आलं की तो शिळकीचा अर्थसंकल्प याकरता होता
की एकदा रोजगार हमी योजनेच्या संदर्भातला जो प्रोफेशनल टॅक्सचा कायदा होता त्यामध्ये आपल्या स्टेट पूलमध्ये ते पैसे येत नव्हते. आपण तो कायदा रद्द केला आणि एक मोठी रक्कम आपल्या स्टेट पूलमध्ये आली आणि शिर्कीचा अर्थसंकल्प झाला. दुसरा अर्थसंकल्प शिर्कीचा याकरता झाला की 31 मार्चच्या अगोदर 4,500 कोटीच्या व्याजाची जी तरतूद होती ती व्याज आपण भरायचं होतं ते त्या वर्षी न भरता दुसऱ्या वर्षी गेलं आणि तेव्हा शिर्कीचा अर्थसंकल्प झाला. असा शिर्कीचा अर्थसंकल्प मांडण्याच्या ऐवजी माझ्या मनात असं होतं की आपण आव्हानं आहे हे आव्हानं स्वीकारली पाहिजे. राज्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहे आणि हे करताना एका गोष्टीकडे जे वित्तीय निर्देशक आहे की आपण याच्यामध्ये एक राजकीय तूट जी आज देशाला 3% वरती आहे, आपल्याला 2.7% पर्यंत मर्यादा आहे, पण ती राजकोषीय तूट ही आम्हाला जेव्हा जयंत पाटलांनी हातात सत्ता दिली आणि जी आता पुन्हा 25 वर्ष तशीच राहणार आहे तेव्हा ती 1.8% होती, ती आता आम्ही 1.5% पर्यंत आलो. ऋणभार आहे हा जयंत पाटील साहेबांनी आम्हाला जेव्हा सत्ता दिली प्रेमानी तेव्हा हा ऋणभार 16.6% होता. हा ऋणभार टोटल स्थूल उत्पन्नाशी आता 15.7% झाला आहे. तर मला वाटतं की जयंत पाटील साहेब थोडासा पक्षविरहित विचार करून आपल्या छोट्या भावाला शाबासकी देत असंच तुम्ही काम करा असं म्हणतील ही अपेक्षा आहे. कारण त्यांनी 9.25 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलं. उत्तम काम करणारे ते नेते आहेत ज्यांच्याबद्दल आमच्याही मनात अंतःकरणापासून प्रेम आहे. सभागृहाच्या बागेत तुमच्या प्रत्येक मंडळीमध्ये प्रचंड प्रेम असतं, आम्हाला सातत्याने ते पाहायला मिळतं. सभागृहात दिसत नाही. आता आर्थिक दृष्टिकोनातून त्यांनी एवढं जरी एक वाक्य वापरलं की नाही ठीक आहे गाडी सीधे रस्ते पे है और गती से चलना चाहिए आणि थोडा मागे उभे राहून धक्का दिला तरी अजून गाडी विकासाची वेगाने. माननीय मुख्यमंत्री मध्ये त्यांनी जी त्यावेळची राजकीय टिप्पणी केली मगाशी आपण उत्तर दिलं, थोडक्यात आपण काय सांगू शकाल माननीय जयंतरावांनी जे आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल? जयंतरावांचे 2 रूप आहेत. एक रूप आहे राजकीय नेता म्हणून आणि एक रूप आहे ज्याला अर्थकारण समजतं ते जयंतराव. अर्थकारण समजणाऱ्या जयंतरावांची मुलाखत ही इंडियन एक्सप्रेसमध्ये मी वाचली, ज्यामध्ये कर्ज माफीच्या संदर्भातले त्यांचं जे काही आर्थिक विवेचन आहे ते आर्थिक विवेचन त्याच्यात त्यांनी मांडलं आहे. पण मला काही त्यांना क्रॉस करायचं नाही आहे किंवा त्यांना एम्ब्रेसही करायचं नाही आहे. आम्ही सगळे राजकीय प्राणी आहोत, त्यामुळे आम्हाला अर्थकारण आणि राजकारण याची सांगडच घालावी लागते. ज्यांनी केवळ अर्थकारण सांगितलं त्यांनाही निवडून येणं कठीण आहे, आणि ज्यांनी केवळ राजकारण सांगितलं तेही मोहभंग करतात. त्यामुळे अर्थकारण आणि राजकारण दोन्ही जोडून सांगितलं पाहिजे. आज असं आहे की एकीकडे हेही वास्तविकता आहे की जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेले शेतकरी आहेत त्यांना त्या सिस्टीममध्ये परत आणलं पाहिजे. पण ते आणत असताना जर आपली इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी आपण संपवून टाकली तर मात्र आपण एका वर्षाकरता त्यांना कर्जमुक्त करू आणि दुसऱ्या वर्षी ते पुन्हा कर्जबाजारी होतील. हेच आपण बघितलं. 2008 साली 2009 साली माझा जो रिपोर्ट आहे की ती मंडळी जवळजवळ 30 लाख शेतकरी सतत ते दरवर्षी कर्जात गेले. म्हणजे 7-8 लाख शेतकऱ्यांचा फरक पडतोय. 7-8 लाख शेतकरी बाहेर जातात, 7-8 लाख शेतकरी आतमध्ये येत आहेत. याचं कारण काय आहे तर आपण जोपर्यंत शेतीला पाण्याची जोड, शेतीला मार्केटची जोड, शेतमालाचा भाव, आता शेतमालाचा भाव हा एक महत्त्वाचा विषय आहे. पण जर आपली उत्पादकता कमी असेल तर आपल्याला हमीभाव परवडत नाही. शेतमालाचा हमीभाव जो इतर राज्यांमध्ये शेतकरी त्याला परवडतो, तो नफा कमवतो, आपल्या राज्यात तो कमवू शकत नाही कारण आपली उत्पादकता कमी आहे. उत्पादकता कमी असण्याचं पुन्हा कारण काय आहे? शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक केलेली आहे. काल मी एक अहवाल या ठिकाणी केंद्र सरकारचा वाचून दाखवला ज्यात त्यांनी वोलटॅलिटी ॲग्रिकल्चर ग्रोथ रेटमध्ये कुठे आहे या संदर्भातली मांडणी केली आणि त्यात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये वोलटॅलिटी फार अधिक आहे. याचं कारण शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक झालेली नाही आणि म्हणून ती गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला दोन्ही सोंग एकावेळी करता येणार नाही. आणि म्हणून एकीकडे ही कर्जमाफी देखील महत्त्वाची आहे. त्या 31 लाख शेतकऱ्यांना आपल्याला क्रेडिट सिस्टीममध्ये आणायचं आहे, त्याकरता केंद्राची मदत आपण मागतो. हे करत असताना जे उरलेले शेतकरी आहेत जवळजवळ 70-80 लाख जे काही शेतकरी आहेत त्यांना असं वाटू नये की बाबा कर्ज भरलं नाही तर अधिक बरं कारण सरकार आपलं कर्ज भरते आहे. त्यामुळे त्यांनाही हे सांगितलं पाहिजे की तुम्ही कर्ज भरताय ते भरलंच पाहिजे, पण तुम्हालाही आम्ही काही ना काही मदत करू, तुम्हालाही आम्ही गुंतवणूक देऊ. असं दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी कराव्या लागतील. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ताचं जे वक्तव्य जयंत पाटील साहेबांचं आहे ते अर्थव्यवस्था समजणाऱ्या जयंत पाटलांचं नाही आहे, ते राजकीय व्यवस्था समजणाऱ्या जयंत पाटलांचं आहे.
तर या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल जे आपण म्हणाला की या ठिकाणी 31 लाख लोक बाहेर गेलेले आहे, पण त्याचबरोबर सावकारांची संख्या पण वाढते, तर त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? जेव्हा जेव्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मधनं लोक बाहेर जाते त्यावेळी ते सावकाराकडे जातात आणि सावकाराचं नियमन करण्याचा कायदा आपल्या राज्याने केला आहे. फॉर्च्युनेटली त्या कायद्यामुळे आज आपल्याला हे तरी माहिती आहे की सावकाराकडनं कोणी कर्ज घेतलाय, किती घेतलाय, दामदुपटीच्या वर तो चालला आहे का, याची तरी आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणूनच प्रयत्न हाच आहे की यांना पुन्हा इन्स्टिट्यूट, कारण शेवटी सावकाराचं कर्ज परवडूच शकत नाही, त्यातनं तो कर्जाच्या फेऱ्यातनं बाहेरच येणार नाही, म्हणून त्यांना इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीममध्ये आणायचं. जसं मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 6 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचं रिशेड्युलिंग करून 5 वर्षाकरता, पूर्वी 3 वर्षाचं करायचो, व्याज फार लागायचं, व्याज अर्ध करून टाकलं, पहिल्या वर्षीचं व्याज सरकारनं भरलं, 5 वर्षाचं रिशेड्युलिंग केलं आणि 6 लाख शेतकऱ्यांना आम्ही इन्स्टिट्यूशनल क्रेडिट फॅसिलिटीमध्ये परत आणला आहे. मला असं वाटतं की आपल्याला याचा विचार निश्चित करावा लागेल. मुख्यमंत्री महोदय, मला एक प्रश्न विचारायचा आहे की मगाशी आपण कॅशलेस हे केलं त्याच्याबद्दल आपण हे सांगितलं की तुम्ही सांगितलं की त्यामध्ये वॅट वाढलं आहे, आपलं इन्कम वाढलं आहे, परंतु त्याचा खराब नुकसान हे शेतकऱ्याला झालं आहे. कारण शेतकऱ्याच्या सगळ्या किमती आहेत, मालाच्या किमती त्या डाऊन झाल्यात, त्यापासून शेतकरी अजूनही सावरला नाही, तर त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? हमी भाव करता आपण काय काम करणार? शेतमालाच्या हमी भावापेक्षा खाली शेतमाल कुठलाही विकला जात नाही आहे. मी त्याचे पुरावे आपल्याला देऊ शकतो. त्यामुळे नोटाबंदीने भाव खाली, असं आहे की राज्यामध्ये देशामध्ये तुरीचं उत्पादन कमी झालं, तुरीचे भाव प्रचंड वाढले. ते प्रचंड वाढल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात तूर आली की ते भाव कोसळले. पण आम्ही हमी भावानं 25 लाख क्विंटल तूर खरेदी करतो, हा रेकॉर्ड आहे. आज आमच्याजवळ त्या ठिकाणी गोडाऊन राहिलेलं नाही, गोडाऊन भाड्याने घेतले ते संपले, पण आम्ही त्याच्यात मागे हटलो नाही. कापसाचा हमी भाव घोषित केल्यानंतर आम्ही सांगितलं या हमी भावाने आम्ही खरेदी करू म्हटल्यावर सगळीकडे सेंटर उघडले. आज त्यापेक्षा 400 रुपये जास्त भावाने कापसाची खरेदी होते. आमच्या सेंटरवर कोणी येत नाही आहे, कारण व्यापाऱ्याच्या लक्षात आलं की यांच्या सेंटरवर गेलं तर आपल्याला तो भाव मिळणार नाही. 400 रुपयांनी भाव त्यांनी वाढवला आणि आज मोठ्या प्रमाणात खरेदी होती आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, या नोटाबंदीचा फायदा, कॅशलेसचा फायदा सगळ्यात जास्त शेतकऱ्याला आहे. याचं कारण राज्याच्या कायद्याप्रमाणे हमी भावापेक्षा कमी भावानं विकणं हा गुन्हा आहे, पण हा व्यवहार कॅशचा होता. मॅक्सिमम व्यवहार अजूनही कॅशने होतो, पण आता थोडा कमी झाला, कारण आता यावेळेस आपण बाजार समितीच्या माध्यमातून पेमेंट केलं आहे आणि ते पूर्ण चेकने पेमेंट केलं आहे, ते ट्रान्सफरने केलं आहे. ज्या क्षणी या ठिकाणी वायर ट्रान्सफर होतात, ज्या ठिकाणी कॅशलेस पेमेंट होतात, त्या क्षणी कमी भावाने घेतला याचं फुटप्रिंट तयार होतं आणि ते फुटप्रिंट तयार झालं तर आपण त्या व्यक्तीला प्रॉसिक्यूट करू शकतो. आत्तापर्यंत हे करणं आपल्याला शक्य नव्हतं. जयंतराव, तुम्ही आता हे सगळं म्हटल्यानंतर जी तिने मतं मांडली, आता खरं सांगा की एक आपण अर्थविषयक तज्ज्ञ म्हणून तुम्हाला या सगळ्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत शेतकऱ्यांना, सर्वसामान्य माणूस, उद्योजक या सगळ्यांना दिलासा मिळेल असं आश्वासक सूर काही प्रमाणात तरी नक्की आहे असं तुम्हाला तरी वाटतंय का? नाही, मगाशी खरं म्हणजे अर्थमंत्र्यांचं अभिनंदन त्या मुद्द्यासाठी करायचं राहिलं माझं, की आता मला वाटतं सकल उत्पन्नाच्या आपलं ऋणाचं प्रमाण हे 15.5% आलेलं आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की चांगली अचिव्हमेंट आहे. पण परवा एक बातमी पेपरला आलेली की अर्थसंकल्पातल्या खर्चात फक्त मला वाटतं 45% रक्कम आत्तापर्यंत खर्च झालेली आहे. त्याचा एकदा आपण कधीतरी, आज नाही पण आपल्या भाषणात खुलासा करा. जर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मेन्शन केलेली एक 80-90 हजार कोटी रुपयाची खर्चच झालेली नसतील रक्कम, आता शेवटच्या 15 दिवसात 31 मार्चपर्यंत काही होईल खर्च आपली, तर ती खर्च न करता आपली ही अचिव्हमेंट जर असेल तर ती चिंताजनक आहे. खर्च जो बजेटमध्ये आहे तो सगळा झाला पाहिजे, त्याच्यात कुठे कपात होता कामा नये. आणि त्यानंतर ही मी मगाशी सांगितली तशी जर फिगर आपण अचीव्ह केली असेल तर ती चांगली. तरी अदरवाईज ऑल्सो 15.5 इज अ व्हेरी म्हणजे सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला याचा अर्थ असा नाही की आता वारेमाप आपण कर्ज काढू शकू, त्याचा गैरअर्थही काढू नये, पण पटरीवर गाडी यायला आपण महसुली तूट पण कंट्रोल करायला पाहिजे होती असं मला अजूनही वाटतंय. सर, मला एक आपल्याला विचारायचं की आत्ता आपण म्हटलं की भरमसाठ तूर डाळचं इम्पोर्ट केलं गेलं, तर या ठिकाणी आपण नियोजन नाही केलं. कारण मला जी माहिती मिळाली आहे की 3 वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट आपण तूर डाळीसाठी केलेलं आहे इम्पोर्ट करताना. तर हा
दर सीझनल जर केला असता तर मला वाटतं जास्ती चांगलं झालं असतं. आणि आज जे आपल्याला प्रश्न आलेला आहे की तूर डाळीसाठी आपल्याला गोडाऊन नाही, तर ही यावर्षी तूर डाळ परत आपल्याला इम्पोर्ट करायची गरज पडली नसते. पण यावर्षी 50 गोडाऊन बांधण्याच्या संदर्भात भूमिका आपण या नाही, गोडाऊन तर आपण बांधतोच आहोत, पण आता आम्ही कुठली तुरडाळ इम्पोर्ट करत नाही आहे. आणि आता राज्य सरकारजवळ स्वतःजवळ इतका स्टॉक आहे, कारण नाफेडला आम्हीच पैसे दिले आहेत खरेदी करण्याकरता. नाफेड जरी केंद्र सरकारचं असलं तरी आम्हाला टार्गेट दिलं होतं 15 लाख क्विंटलचं, ते 19 लाख क्विंटल झालं ना, आता 25 लाख क्विंटलपर्यंत ते चाललं आहे. आता काय झालं की यावर्षी आपण हमीभावही चांगला दिला आणि त्याच्यावर 500 रुपये बोनस दिला, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे तूर डाळीचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं. मला असं वाटतं आपण जे म्हणाला त्यातही तथ्य आहे की आपल्याला अजून मॅनेजमेंट, हे जे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आहे, याच्यामध्ये निश्चितपणे राज्याला, केंद्राला, सगळ्यांना अजून जास्त त्याच्यामध्ये काळजी घ्यावी लागेल. त्याच्या टेक्नॉलॉजीजचा वापर करावा लागेल, त्याकरता व्यवस्था उभ्या कराव्या लागतील, हे मात्र नक्की आहे. अर्थ राज्यमंत्री म्हणून आपण त्या ठिकाणी काम करत असताना या सगळ्या गोष्टींमध्ये जो आपला स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधला उद्योजक आहे त्याला दिलासा देण्यापुरतं ज्या काही आर्थिक तरतुदी वेगवेगळ्या पद्धतीने झाल्यात, त्यातून कोकण आणि इतर जे पूरक उद्योग आहेत त्याला चालना मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? चालना निश्चितपणे मिळेल, परंतु कोकणामध्ये वेगळ्या तऱ्हेचं इकॉनॉमी आहे हे लक्षात घेऊन तिथं एक धडक कार्यक्रम आपण ह्याचा दिलेला आहे, काजू लागवडीचा. तुम्ही विचार केला तर आज आपला उद्योजक हा साधारण 8 महिने कोकणातला काजू प्रोसेस करतो आणि 4 महिने आफ्रिकेतून इम्पोर्ट करतो. या गोष्टीवर आतापर्यंत कोणीच लक्ष दिलेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे आम्ही आंब्याची जादा लागवड करण्याचा प्रयत्न करतो, नारळाची करण्याचा करतो, परंतु काजूवर कॉन्सन्ट्रेशन कधीच झालं नव्हतं. त्याची आम्ही एक घोषणा केली आहे. दुसरी गोष्ट, काजूचे बोंड मोठ्या प्रमाणात फुकट जातं, त्याच्यावर प्रोसेसिंग करण्याची आम्ही घोषणा केलेली आहे. आणि उद्योजक म्हणून काम करत असताना तिथलं जे लोकल रिसोर्सेस आहेत, तिथल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर त्यांनी प्रोसेसिंग करावं, ही भूमिका आहे. कारण कसं झालं आहे की अनेक ठिकाणी ऑटो हब्स झालेले आहेत, तिथं त्यांना काम मिळतं इतर लहान उद्योगांना. अशी परिस्थिती आज कोकणामध्ये नाही आहे. तर कोकणाचा विचार हा वेगळ्या पद्धतीने करायला लागेल आणि तो विचार आम्ही करतोय. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं की क्रॅब हॅचरीज असतील किंवा वेनामी जे प्रॉन्स असतात त्याच्या हॅचरीज असतील, त्यांना आम्ही प्रोत्साहन देण्याचं हे करतोय. आणि जी एक मोठी आम्ही रक्कम बचत गटांसाठी दिलं आहे, तर कोकणामध्ये महिलांची संख्या खूप मोठी आहे आणि ह्याचा सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेजसुद्धा कोकणाला जाईल असं सुद्धा मला या वाटतं. आपण आता या कार्यक्रमाच्या एकदम अंतिम टप्प्यामध्ये आहोत. अर्थमंत्री महोदय, आपल्याकडे काहीच वेळ शिल्लक आहे, तर आपण मुळामध्ये सांगा की महिलांच्या संदर्भामध्ये जे आपण पुनरुत्थानाचं धोरण ठेवलेलं आहे, महिला सक्षमीकरणाचं धोरण ठेवलं आहे, त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जी पुरेशी तरतूद केली आहे ती योग्य आहे का? शेवटी राज्यातल्या सर्व वर्गाचं, सर्व समूहाचं हित जपत त्या वर्गाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पण जसे माजी अर्थमंत्री महोदय म्हणाले की इच्छा आकांक्षा कितीही असल्या तरी मर्यादित साधन संपत्तीच्या अधीन राहून या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. पण 2-3 गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. एक महत्त्वाचं काम आम्ही केलं ते म्हणजे अशा प्रायोरिटी सेक्टरमध्ये 2,55,000 कोटी रुपये, जे मागच्या काही वर्षाच्या तुलनेत 36.4% वाढ करत आपण प्रायोरिटी सेक्टरमध्ये कर्ज पुरवठा उपलब्ध केला. बचत गट हे जॉब सिकरच्या ऐवजी जॉब क्रिएटरची संख्या वाढवणार आहे. रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे हात पुढे यावे. जे 2014 मध्ये 718 कोटीचं मायक्रो फायनान्सिंग होतं ते यावर्षी 1600 कोटी झालं. आणि या सर्व छोट्या छोट्या गोष्टीतून महिला तर सक्षम झाल्या, त्यांना स्वातंत्र्याचं, आर्थिक स्वातंत्र्याचं महाद्वार उघडलं गेलं. पण यातून मला वाटतं की भविष्यामध्ये रोजगार, भविष्यामध्ये आर्थिक क्रयशक्ती आणि समाज हा आपल्याला भूकमुक्त आणि विषमता मुक्त करण्यामध्ये मदत होईल. आता हा प्रयत्न करताना हे खरं आहे, मला असं वाटतं की याच्यात अजून हजारो कोटीची तरतूद करावी. पण मर्यादित संसाधनं लक्षात घेऊन जी मर्यादित आपण उत्तम पद्धतीने त्याची साधन संपत्तीचं वितरण करू शकतो किंवा नियतव्यय राखून ठेवू शकतो, तेवढा नियतव्यय ठेवून. अर्थसंकल्प 2017चा आपला हे चर्चासत्र जे आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण सांगा की मुळामध्ये या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यासाठी हे जे अश्वारूढ अशा पद्धतीचं विकासाचं चक्र आहे, गतिमान चक्र आहे, ते अधिक गतिमान होण्यासाठी हा अर्थसंकल्प भविष्यात पूरक भूमिका बजावेल का? जे अंमलबजावणीपर्यंत शेवटपर्यंत जायला हवं ते अपेक्षित आहे का, ते होईल का? मी खरं म्हणजे अर्थमंत्र्यांचं अतिशय मनपूर्वक एका गोष्टीकरता अभिनंदन करतो. मग असे जयंतरावांनी सांगितलं की पैसा काही प्रमाणात कमी खर्च झाला आहे, आचारसंहिता होती वगैरे,
पण मूलभूत जो पायाभूत जे क्षेत्र आहे इरिगेशनमध्ये आत्तापर्यंत 90% खर्च झालेला जो रेकॉर्ड आहे, PWD 80% खर्च झालेला आहे जो पुन्हा रेकॉर्ड आहे, आणि 31 मार्च यायचा आहे अजून. त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय वास्तविकतेवर आधारित अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा अर्थमंत्र्यांनी तयार केलेला आहे. हा निश्चित महाराष्ट्राला पुढे नेणार आहे. शेवटी अर्थसंकल्प एका वर्षाकरता असतो, पण त्याचे जे परिणाम असतात ते अनेक वर्षांपर्यंत राहतात. ते असं अनेक वर्षांचा परिणाम साधणारा आणि एक जी गुंतवणुकीवर आधारित अर्थव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न जो आता सुरू झालेला आहे, तो प्रयत्न पुढे नेणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. खरोखर मी अर्थमंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अर्थसंकल्प 2017 एक दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये आपण आता मगासपासून जी चर्चा 2-2.5 तास करतोय. माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील आपल्याबरोबर आहेत, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्याबरोबर आहेत, माननीय अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर जे आहेत आपल्याबरोबर. या ठिकाणी 2 अर्थतज्ञ होते जे अर्थविश्लेषक होते. जनार्दन तांडेल आपल्याबरोबर होते, अर्थतज्ञ यशवंत पाध्ये आपल्याबरोबर होते, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आपण सगळेजण या माध्यमातून चर्चा इथे या विधिमंडळाच्या प्रांगणातून केवळ सह्याद्री वाहिनीवरूनच फक्त यासाठी करतो की अर्थसंकल्पाचं प्राथमिक विश्लेषण या ठिकाणी व्हावं. सखोल विश्लेषण येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये केलं जाईल. यामध्ये ते खरंच ते विश्लेषण त्या पद्धतीने लोकप्रतिनिधी करावं. या अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये आपण नेहमीच दरवर्षी सगळ्यांना सहभागी होता आणि लोकांना माहिती पुरवण्याचं काम आपण सह्याद्री माहीच्या माध्यमातून करतो. पुढच्या भविष्यामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्र येऊन भविष्यातील विकासाला चालना देण्याकरता आश्वासक पद्धतीचं वातावरण तयार करावं अशी सदिच्छा या चर्चेच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि पुन्हा भेटूया विधिमंडळाच्या याच प्रांगणात पुढच्या वर्षी अशाच आश्वासक सुरांच्या बरोबर. तोपर्यंत आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा.